ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। संघटन कौशल्य हे कोणत्याही संस्थेच्या यशासाठी महत्त्वाचं असतं। आध्यात्मिक तसेच धार्मिक क्षेत्रामध्ये शिस्त पाळणं गरजेचं आहे। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीमागे समाजामधील सर्वजण ठामपणे उभे राहतात। या धर्तीवर साई आदर्श परिवाराची सुरू असलेली यशस्वी अशी वाटचाल कौतुकास्पद आहे। संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो असे गौरवोद्गार वरद विनायक सेवाधामचे हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले आहेत। राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटनं 200 कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला। याबद्दल संस्थेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचा आभार आणि आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रामधील मान्यवर, ठेवीदार, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते। यावेळी बोलताना डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे म्हणालेत की 12 वर्षांच्या अथक मेहनतीच्या जोरावर साई आदर्शची घोडदौड आज 200 कोटी रुपयांच्या ठेवींपर्यंत जाऊन पोहोचली आहे। संस्थेचे चेअरमन शिवाजी कपाळे यांच्या नेतृत्वासोबतच त्यांच्या परिवारामधील सदस्य, सर्व कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत मोलाची आहे। संस्थेने मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे असं त्यांनी म्हटलं। माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणालेत की कर्तृत्वाच्या जोरावर मोठी झालेली माणसं नेहमीच मोठी होत असतात। साई आदर्शनं विश्वास, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण कामाच्या जोरावर मोठी झेप घेतली आहे। संस्थेची अशीच अधिकाधिक प्रगती होत राहो आणि 200 कोटींच्या ठेवींचा टप्पा लवकरच 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा करून त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचं स्वागत साई आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सौ संगीता कपाळे यांनी केलं। संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी प्रास्ताविकामधनं संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत 200 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठण्यामागील संस्थेचे धोरण, ठेवीदारांचा विश्वास आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचं योगदान याबद्दल माहिती दिली आहे। तर यावेळी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश बाबळे, शामराव निमसे, आबासाहेब वाळून, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर कोळसे, ज्ञानेश्वर पवार आदी या ठिकाणी उपस्थित होते। या प्रसंगी विष्णुपंत गीते, वेदांत कपाळे, दीपक त्रिभुवन, अविनाश साबरे, प्रकाश सोनी, किशोर कोवर्णे, सुनील संचेती, योग प्रशिक्षक किशोर थोरात, प्रमिला गावडे, जगन्नाथ बुराडे, अन्सार शेख, पारस नहार, इंद्रभान पेरणे, सुनील विश्वासराव, संदीप इरोळे, भाऊसाहेब गुंजाळ, हरिभक्तपरायण नवले महाराज, साहेबराव आडभाई, किसन माने, अनिल वाघमारे, राजेंद्र कोवर्णे, दीपक भावसार, पांडुरंग बोचकर, रवींद्र छाजेड तसेच दादा माने, सोन्याबापू जाधव तसेच मच्छिंद्र टेकाळे, रमेश महेंद्रू, मधुकर देवकर, गांडुळे, पुंजाराम, भास्कर आडाव, मच्छिंद्र गुंजाळ, नानासाहेब वाघ, भास्कर कोळसे तसेच विलास तमनर, गोविंदराव, दीपक गांधी, दत्तात्रय साळुंके, नाना वाळुंज, कचरू डुकरे, अनिल कांगणे, नितीन डमाळे, योगेश जाधव, संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सचिन खडके आणि साई आदर्श परिवार या ठिकाणी उपस्थित होता। या प्रसंगी सूत्रसंचालन बापूसाहेब तनपुरे यांनी केलं, तर आभार वेदांत कपाळे यांनी मानले आहेत। आज आपल्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी या ठिकाणी मुख्यालय असलेल्या साई आदर्श मल्टीस्टेट आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र असलेल्या मल्टीस्टेटच्या
एका महत्त्वाच्या टप्प्यावरती एक चांगला कार्यक्रम संपन्न झाला. साई आदर्श मल्टीस्टेटनं 200 कोटींचा टप्पा पूर्ण करून पुढील वाटचाल सुरू केलेली आहे. या मल्टीस्टेटचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन शिवाजीराव कपाळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्या सोबतीनं आणि ठेवीदारांच्या विश्वासामुळे, संस्थेनं केलेल्या चांगल्या कामामुळे आज 200 कोटींचा टप्पा त्यांना पूर्ण करता आला. मी याबद्दल संस्थेला आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. पुढील काळामध्ये असंच सर्वांच्या विश्वासाला पात्र राहून एक आदर्श काम आमच्या साई आदर्श मल्टीस्टेटच्या द्वारा होत राहावं. त्याद्वारा अनेक गरजू लोकांना अर्थसहाय्यही मिळावं, अनेक गरजू कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आत्ताच्या धकाधकीच्या या काळात जिथे अनेक वेळा समाजाचा विश्वासघातही केला जातो, अशा काळामध्ये आमच्या या साई आदर्श मल्टीस्टेटसारख्या काही संस्था निश्चित विश्वासानं काम करत आहेत. त्यांनी याच रीतीनं आपली वाटचाल सुरू ठेवावी अशाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. स्टेटच्या वतीनं आज या मुख्य कार्यालयामध्ये साई आदर्श परिवारानं 200 कोटी ठेवीचा टप्पा पार केल्याचा आनंद मेळावा ठेवीदारांचा या ठिकाणी आयोजित केला होता. त्यासाठी महंत उद्धव महाराज मंडलिक असतील, कारखान्याचे चेअरमन सन्मान्य अरुणसाहेब तनपुरे असतील, माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य सुरेश शेठ वाबळे, श्यामकाका निमशे व अनेक मान्यवर या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्या सर्वांना, त्याचप्रमाणे सर्व ठेवीदार, आमचे खातेदार, हितचिंतक, मित्रपरिवारही उपस्थित होते. त्या सर्वांना साई आदर्श परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. आणि या 13 वर्षामध्ये साई आदर्श परिवारानं 200 कोटीचा टप्पा आज ठेवींचा पार करून त्या ठिकाणी 300 कोटींकडे वाटचाल चालू केलेली आहे. आणि त्यासाठी सर्व नगर जिल्ह्यातील ठेवीदारांनी आमच्या ज्या शाखा आहेत जिल्हाभर, त्यावर खूप मोठा विश्वास त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खूप मोठा विश्वास ठेवून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांनाही धन्यवाद देतो. असंच प्रेम सर्वांनी इथून पुढे काळात करावं. साई आदर्श परिवार पारदर्शक काम करण्याचा निश्चित पहिल्या दिवसापासून प्रयत्न करते. इथून पुढेही त्या ठिकाणी तो प्रयत्न निश्चित साई आदर्श परिवार करीत राहील ही ग्वाही या निमित्ताने देतो. आणि इथून पुढे काळामध्ये साई आदर्श अजून आधुनिकतेकडे वाटचाल, डिजिटलायझेशनकडे वाटचाल निश्चित त्या ठिकाणी करील ही या निमित्तानं सर्वांना ग्वाही देतो. सर्वजण या कार्यक्रमासाठी, पत्रकार मित्र असतील, ठेवीदार असतील, हितचिंतक, मित्रपरिवार, सर्व नेते मंडळी, उद्धव महाराज असतील, या सर्वांना पुन्हा एकदा साई आदर्श परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय सहकार. धन्यवाद. नमस्कार. जय सहकार. आजचा आनंददायी आपला ठेवीदारांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्व शाखातील बरेचसे ठेवीदार त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. सर्व ठेवीदार त्या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे, संस्थेचे व परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रमासाठी महंत उद्धव महाराज उपस्थित होते, त्याचप्रमाणे अरुणसाहेब तनपुरे, सुरेश शेठजी वाबळे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर इतर मान्यवर, आपल्या गावाचे माजी आमदार सन्माननीय चंद्रशेखर भाऊ पाटील कदम ह्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पत्रकार बांधव उपस्थित, सर्व शाखेचे शाखा अधिकारी, मित्रपरिवार, ठेवीदार या ठिकाणी सर्व आल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, राहुरी फॅक्टरी.